SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आज आपण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहोत। याचे एकमेव कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल हा वाजलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नाशिक जिल्ह्याचं जे लक्ष लागलेलं आहे ते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात लागलेलं आहे। या ठिकाणी अनेक उलटफेर झालेले आहेत, जेणेकरून ज्या तत्कालीन आमदार होत्या सीमाताई हिरे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यानंतर, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळालेली आहे। त्याचप्रमाणे दिनकर अण्णा पाटील हे बंड करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। अशी चुरशीची आणि तिरंगी लढत ही होणार असून, परंतु सामान्य नागरिकांना त्यांचा आमदार कसा हवा आहे, विधानसभेत आणि विधान भवनात त्यांची बाजू मांडणारा त्यांचा आमदार जो आहे तो कसा हवा आहे, याबाबत आपण सामान्य नागरिकांशी चर्चा करणार आहोत की विधान भवनात त्यांची बाजू मांडणारा हा आमदार त्यांना कशा प्रकारचा हवा आहे। या ठिकाणी सातपूर विभागातील अभ्यासू व्यक्तिमत्व पद्मराज काळे सर आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे लागलेलं आहे ते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात लागलेलं आहे आणि इथे बंडखोरी, उलटफेर आपल्याला खूपच होताना दिसतात। परंतु एक सामान्य नाशिककर आणि एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला तुमचा आमदार कशा प्रकारचा हवा आहे, आपण काय सांगाल? नमस्कार। सर्वप्रथम मी SPN न्यूजच्या माध्यमातून हा जो ग्राउंड रिपोर्ट घेण्यात येत आहे त्याबद्दल मी आपल्या संपादकांचं त्याचप्रमाणे रिपोर्टरचं मी आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने नाशिककरांच्या, विशेष करून नाशिक पश्चिम मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही मनातील ज्या सुप्त भावना ज्या आहेत त्या भावनांना वाटमोकळी करून देण्याचं काम आपण करत आहात। आपण बघत आहोत की येत्या 20 नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत। त्यामध्ये आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघामधून जर आपण कालच बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उलटफेर झालेला आहे। BJP कडनं अगोदरच आपण बघितलं का विद्यमान आमदार सीमाताई हिरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शिवसेना उभाटा गटाकडनं सुधाकर भाऊ बडगुजर असतील, त्याचप्रमाणे BJPचे दिनकर अण्णा पाटील यांनी मनसेत प्रवेश करून त्यांनी मनसेची उमेदवारी मिळवलेली आहे। त्याचप्रमाणे जर आपण बघायचं जर ठरलं तर अजूनही बरेचसे उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत, परंतु फक्त हा नाशिक पश्चिम जो मतदारसंघ जो आहे हा फक्त प्रत्येक जण एकच म्हणतो की कसमादे 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 मतदारसंघ, परंतु या ठिकाणी फक्त कसमादे मतदारसंघ म्हणजे मतदारच असतील असं नाही, तर इथे सातपूरमध्ये राहणारे विविध जाती धर्माचे, सिडकोमध्ये राहणारे विविध जाती धर्माचे मतदार या ठिकाणी आहेत। या मतदारांचं मतदान सुद्धा खूप निर्णायक ठरणार आहेच। आमदार कसा असावा यासाठी जर आपण मला प्रश्न विचारत असाल तर मी नक्कीच सांगू इच्छितो की आमदार हा सर्वगुण संपन्न असायला हवा, तो तरुण तडफदार असायला हवा, जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा असायला हवा। आपण पाहत आहोत की सद्यस्थितीमध्ये सातपूर सिडको या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढलेली आहे। गुंडगिरी वाढण्याचं कारण हे आहे की त्या तरुणांना रोजगार मिळत नाहीये, त्यांना कंपन्यांमध्ये जे आहे कामं मिळत नाहीयेत, विविध धंदे त्यांना करता येत नाहीयेत। याकरता जर विविध प्रकारचे जर उद्योगधंदे जर आपल्या सातपूर MIDC किंवा अंबड MIDC मध्ये जर आले तर त्याच्या माध्यमातून तरुणांना जर रोजगार उपलब्ध झाला तर मला तरी वाटतं कुठेतरी या गुन्हेगारीवर अंकुश लावता येईल। त्याचप्रमाणे विविध प्रकारचं जे आज आपण बघतो विविध पद्धतीने विविध ठिकाणी जे स्त्रिया ज्या आहेत असुरक्षित आहेत, त्या स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी, ज्या काही लहान मुली वगैरे ज्या आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलणारा, एक आक्रमक भूमिका घेणारा, सर्वांना आपलेसा वाटणारा असा हा जो आमदार असायला हवा अशी माझी इच्छा आहे। या मतदारसंघातून बरीचशी कामं जी आहेत ते अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत। आपण पाहू शकतो की सद्यस्थितीतील विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी म्हणजे बरीच कामं केलेली आहेत, परंतु अजूनही बरीच अशी कामं जी आहेत ती व्हायला हवीत अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे। एकंदरीत सर, आपण बोललात की विद्यमान आमदार ज्या होत्या सीमाताई हिरे यांनी पुष्कळशी कामे केलीत, परंतु त्यांनी जे अभ्यासिका असतील, जे समाज मंदिर असतील यांचा दुरुपयोग केला जातो। ज्याही वास्तू त्यांनी बांधल्या त्यामध्ये दारू पिणं,
अश्लील असे चाळे करणं अशा गोष्टी आम्ही निदर्शनात वारंवार आणून दिलेल्या आहेत. यासाठी आपण काय सांगाल की हे कामं हवी होती का जनतेला, की दुसरे कुठले कामे हवी होती? हे बघा, फक्त आमदाराने कुठल्या प्रकारचे सभागृह बांधणं किंवा मंदिरांचे सभामंडप वगैरे बांधणं एवढीच कामं नाही आहेत. तर मी अगोदर सांगितलं की रोजगार हा सगळ्यात मोठा आत्ता आपल्या सर्व तरुणांसमोर असलेला हा खूप मोठा प्रश्न आहे. हा प्रत्येक कुटुंबातील सदस्याला हा भेडसावत असतो आणि त्यामुळे रोजगार उपलब्ध करून देणं हे खूप मोठं काम आहे. आणि हे काम जो आमदार करू इच्छित, म्हणजे जो उमेदवार मला तरी असं वाटतं की जो उमेदवार रोजगार आणण्यासाठी सर्व या नाशिक पश्चिम मतदारसंघातील नागरिकांना आश्वासन देईल आणि खरोखर कार्य करेल, अशाच उमेदवाराचा मला तरी वाटतं एक सुजाण नागरिक म्हणून, एक आदर्श मतदार म्हणून आपण प्रत्येकाने निवडून द्यावं असं मला तरी वाटतं. तर हे होते पद्मराज काळे सर, जे की सातपूर राजवाडा येथील अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि आपण अजूनही चर्चा करणार आहोत सातपूर गावातील काही ग्रामस्थ असतील त्यांच्यासोबत. परंतु धन्यवाद सर, आपण आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल. आता आपण आहोत सातपूर येथील गावात. सातपूर गाव म्हणजे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण असं मानलं जातं. माझ्या पाठीमागे बघू शकता की येथील गावकऱ्यांची खूप वर्षांपासून इच्छा आहे की या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. अशाच काही प्रकारच्या अजून त्यांच्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी कुठल्याही आमदाराने आजपर्यंत प्रयत्न केले नाहीत असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. तरी या ठिकाणी काही गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच या ठिकाणी येणारे, बाहेरून येणारे परंतु धंदा करून वास्तव्यास जे इथे झालेले असे देखील गावकरी या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी काही गावकरी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की दादा, आता विधानसभेचे बिगुल वाजलेला आहे, महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक आहे लागलेली आहे, पण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात तुम्हाला कशा प्रकारचा आमदार हवा आहे? सर्वांना न्याय देणारा व सर्वांची कामं करणारा व छोट्या छोट्या सुविधा शेतकऱ्यांकडे लक्ष देणे, एवढंच. छोट्या छोट्या सुविधा तसेच शेतकऱ्यांकडे लक्ष देणे असा आमदार त्यांना हवा आहे. या ठिकाणी सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत श्री किशोर शेठ मुंदडा. आपण त्यांना बोलणार आहोत, त्यांना विचारणार आहोत की आतापर्यंत जे आमदार आलेत पश्चिम विधानसभा मतदारसंघात आणि सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे असा मतदारसंघ आहे, कारण या ठिकाणी खूप बंडखोरी उलटफेर झालेले आहेत. तर आपल्याला आपल्या सातपूरच्या विकासासाठी कशा प्रकारचा आमदार हवा आहे, आपण काय सांगाल? मी सातपूर सोसायटीचा चेअरमन किशोर मुंदडा आणि सातपूर गावातील सर्व नागरिक आम्ही एक असा निर्धार केलेला आहे का आत्तापर्यंत भरपूर आमदार खासदार होऊन गेले, परंतु सातपूर गावाचा अद्यापही कुठला मनासारखा विकास झालेला नाहीये. तो विकास होण्यासाठी असा तरुण तडफदार आमदार आम्हाला पाहिजे. आणि ह्या गावाच्या, सातपूर गावाच्या मंदिराची जी अवस्था झालेली आहे ती अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. का हे मंदिर कधी कोसळेल आणि कधी कोणाला धोका देईल हे सांगता येत नाही. याच्याकरता अशा आम्हाला आमदाराची इच्छा आहे आणि असा आमदार निवडून द्यायचा आमच्या गावाने एक निर्धार केला का त्यांनी आमच्या सातपूर गावाचं मारुती मंदिर हे कसं एक नंबर बनवतील आणि सातपूर गावाची शान वाढवता येईल अशा प्रकारचा आम्हाला आमदार पाहिजे. त्यानंतर आमच्या इथं अनेक अशा समस्या तयार झाल्या आले की खाली आम्हाला व्यायामशाळा पाहिजे, आम्हाला विरंगुळा केंद्र पाहिजे. ह्यासाठी आमदारांनी आम्हाला मदत करावा आणि त्या निमित्ताने आमच्या गावातल्या ज्या बी आजपर्यंत सोयी रखडलेल्या आहे त्या सोयी मनपूर्वकपणे त्या आमदारांनी करावा. अशा आमदाराला आमच्या सातपूर गावातील पाठिंबा राहील आणि त्याकरता आमचं गाव एकनिष्ठ राहील, कटिबद्ध राहील. याकरता आम्हाला असा आमदार पाहिजे का त्यांनी जेणेकरून आमच्या सातपूर गावातील लहान थोर मोठ्यांची जी बी समस्या असेल ती त्यांनी पूर्ण मनापासून सॉल्व करावी अशी मी त्यांना विनंती करील. आणि अशाच आमदाराच्या पाठीमागे आम्ही सगळे गाव राहू हे एवढे बोलून मी थांबतो. परंतु आता जर बघितलं गेलं की दिनकर पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुधाकर बळगुजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि विद्यमान आमदार सौ सीमाताई हिरे या भारतीय जनता पार्टी, या तिघांमध्ये आपल्याला चुरशीची लढत वाटते की या तिघांमध्ये आपल्याला कोण उमेदवार असा आहे की जो आमदार होईल? हे चुरशीची लढत म्हणता येईल, परंतु आता सातपूरमधून अण्णांनी जी पाऊल उचलले ते पाऊल अतिशय महत्वाचे घेतले. त्यांना 3 वेळेस जनता पार्टीने फसवलं का तुम्हाला आमदार करतो, तुम्हाला आम्ही महापौर करतो, आता तुम्हाला खासदारकी देतो.
परंतु ते न केल्यामुळे अण्णांना त्यांचा पवित्रा बदलावा लागला आणि ते मनसेत गेले. आता हे बघा, मनसेची ताकद आमच्या सातपूर गावात किती आहे याच्यावर अवलंबून राहणार आहे. अण्णांना तिथला भाग तो तर कधी त्यांना सोडणारा नाहीये. अण्णा तिथले विजयी उमेदवार आहे. परंतु मग शेवटी माजी आमदार सीमाताई हिरे ह्या सुद्धा बी तर लढायला एकदम पक्क्या आहे आणि त्यांचं कार्य बी त्या पद्धतीने आहे. तिकडे सुधाकर बाबू अडगुजर जर म्हणले तर ते तिथले डॉन आहे त्या कामातले, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा अडचण येणार नाही. परंतु या तिघांमध्ये 10-5 हजाराचा मतदानाचा फरक पडणार आहे एवढं निश्चित आहे. आणि एकंदरीत तिघापैकी 10 ते 5 हजाराचा मतदानाचा फरक पडणार आहे. आणि काही अशा आम्ही आता नागरिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये एक तरुण उमेदवार या नाशिक पश्चिम मतदारसंघात तयार होतो आहे. तो उमेदवार जर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आला तर त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपला कौल कसा असणार? तरुण तरफदार उमेदवाराचीच गरज आहे आज सातपूर गावाला. अद्याप या सातपूर गावाला किती आमदार किती खासदार झाले कधीच काही विचारलं नाही. म्हणून आम्ही आज तरुण तडफदार आणि ज्याच्यात हिंमत हे काम करून आणून द्यायची आमच्यासाठी अशाच आमदाराला आम्ही निवडून देऊ असं आमच्या गावाचं ठाम मत आहे. तर हे होते श्री किशोर शेठ मुंदडा, जे की सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन होते. आपण अजूनही काही नागरिकांसोबत सातपूर कॉलनी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपण पाहत राहा एसपी न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. नमस्कार. आता आपण आहोत सातपूर शिवजन्मोत्सव या ज्या समितीचा ज्या ठिकाणी उगम झाला अशा ठिकाणी आहोत की सातपूर शिवजन्मोत्सव समिती जी की महाराष्ट्रभर तसेच नाशिकभर गाजलेली आहेत. खूप सुंदर असे उत्सव या समितीमार्फत केले जातात. याच समितीच्या पदाधिकाऱ्यांना आपण विचारणार आहोत की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा जो आमदार हवा आहे तो कसा हवा आहे आणि विद्यमान आमदारांनी जी केलेली कामे याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी मुन्नाजी तुपे आहेत, ते पदाधिकारी आहेत सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे. आपण त्यांना विचारणार आहोत की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा जो आमदार असेल तो आपल्याला कशा प्रकारचा हवा आहे? येणाऱ्या 10 वर्षापासून विद्यमान आमदार सीमाताई यांनी 10 वर्षात जो आपल्या पश्चिम मतदारसंघाचा जो विकास केलेला आहे तो विकास त्यांच्याच संघटनेचे जे लोकप्रतिनिधी यांनी चांगल्या प्रकारे स्पष्ट केला आणि तो आज नाही केला. येत्या 4 महिन्यापूर्वी सुद्धा लोकसभेच्या वेळेस सुद्धा हेच लोकांनी सांगितलं होतं का यांना आपण निवडून दिलं, हे लोक का कशा पद्धतीने कामं करतात. 10 वर्ष लोकसभेचे आले आणि 10 वर्ष विधानसभेचे. तर येणाऱ्या काळात असं नाही झालं पाहिजे का परत आपण 5 वर्ष तेच खेळण्या खेळत बसलो पाहिजे. तर तोच मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी विचार केला पाहिजे का येणाऱ्या काळात आपल्या भागाचं नाव हे चांगल्या शिखरावर गेलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपल्या MIDC ची भरभराटी झाली पाहिजे. निश्चितच येणाऱ्या काळात MIDC जे औद्योगिक क्षेत्र आहे सातपूर आणि अंबड हे खूप मोठं क्षेत्र आहे. आणि येथील जर गुन्हेगारीचा जर आलेख बघितला की सातपूरमध्ये गुन्हेगार जे वाढत आहे याचं एकमेव कारण म्हणजे उद्योगधंदे असतील की त्यांना तरुणांना रोजगार नसेल, मग ते गुन्हेगारीकडे आकर्षित होतात असं तुम्हाला वाटतं का? 100% तेच कारण झालेलं आहे. येणाऱ्या काळात जर आपल्याला इथले स्थानिक युवक जर बेरोजगारच आहे, कोणाला मुंबईला जावं लागतं, कोणाला पुण्याला जावं लागतं व्यवसाय नोकरीसाठी आणि त्याच्यानंतर धरल्या जातं युनियनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने वेटीस धरल्या जातं इथले भांडवलदार कारखानेदार, त्या पद्धतीने विद्यमान सरकारची पावलं काहीच नव्हती. आता 15 दिवसापूर्वीची बातमी तुम्ही जर बघितली तर काय पद्धत झाली आपल्या सातपूर MIDC मध्ये आणि विद्यमान आमदारांचं किंवा सरकारचं त्याकडे दुर्लक्ष आहे. त्या पद्धतीत जर अशीच जर परिस्थिती राहिली तर परत एकदा यांना निवडून दिल्यानंतर व्यवसाय भांडवलदार येण्याऐवजी जे आहे ते सुद्धा गुजरातला किंवा मुंबईला पळून जातील अशी परिस्थिती निर्माण होऊ राहिली हळूहळू. निश्चितच येथील उद्योगधंदे थांबावेत या ठिकाणी असंच त्यांचं म्हणणं होतं. अशाच आमदाराला त्यांचा पाठिंबा असेल. आणि या ठिकाणी अजून एक पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की उद्योगधंदे थांबवावेत परंतु काही धंदा पण असतो, काही रोजगार तरुण रोजगार युवक धंदाही करू शकतो अशी देखील परिस्थिती सातपूरमध्ये आहे. परंतु आपल्याला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा आमदार कसा हवा आहे? आपल्याला नाशिक पश्चिम मतदारसंघाचा आमदार असा हवा आहे का फक्त समाज मंदिर किंवा फक्त मंदिर किंवा नुसत्या खेळण्या हे नकोय. आपल्याला नवीन नवीन उद्योग आले पाहिजे. MIDC मध्ये नवीन उद्योग आले पाहिजे. युवकांना रोजगारासाठी काहीतरी चांगली संधी मिळवून दिली पाहिजे. आज IT पार्क सारखे आपल्या इथे भरपूर प्रमाणात उद्योग आले होते पण ते परत पुणे मुंबई पळून गेले कारण की त्यांना इथं पाहिजे तशी सुविधा दिली गेली नाही.
ती सुविधा इथं उपलब्ध करून देणारा असा आमदार पाहिजे. आज पश्चिम मतदारसंघ हा पूर्ण कामगार क्षेत्रातल्या लोकांचा आहे. कामगारांसाठी आजपर्यंत 10 वर्षामध्ये जे महायुतीचे ज्या खासदार होत्या त्यांनी कोणताही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही. तर MIDC साठी काहीतरी प्रयत्न करणारा आमदार आपल्याला पाहिजे. निश्चितच औद्योगिक क्षेत्रासाठी प्रयत्न करणारा आमदार या ठिकाणी हवा आहे. गल्लीबोळांचा विकास न करता, एखाद्या कॉलनीचा विकास न करता संपूर्ण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा त्याने विकास करायला हवा असा आमदार सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना हवा आहे. आपण पाहत होता SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. आपण विधानसभेचा जो कौल विधानसभेचा कार्यक्रम SPN न्यूज मार्फत बघत आहात. आज आपण सातपूर राजवाडा आणि सातपूर कॉलनी असा परिसर घेतला. उद्या आपण उद्याच्या भागात बघणार आहोत अंबड लिंक रोड, अंबडगाव आणि सिडको हा विभाग बघणार आहोत. आपण तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामन मुजम्मिल सय्यदसह मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.